तर पुण्यातील खराडीमध्ये रेव पार्टीत खडसेंच्या जावयाचा समावेश असल्याची बाब आता समोर आलेली आहे। आरोपींची वैद्यकीय तपासणी आता पूर्ण झालेली आहे। पोलिसांकडून आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलेलं होतं। तर पुण्यामध्ये पोलिसांकडून आता पुढील कारवाईला सुरुवात झालेली आहे। तर खराडीमध्ये रेव पार्टीत खडसेंच्या जावयाचा अर्थात प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश होता। तर ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। एक रेव पार्टीचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। त्याचबरोबर पोलिसांनी या रेव पार्टीवर जेव्हा धाड टाकली त्यावेळी देखील हा व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये प्रांजल खेवलकर त्याचबरोबर त्यांच्यासोबत असणारे इतर चौघे आणि 2 महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणामध्ये मद्य त्याचबरोबर अंमली पदार्थांचा साठा देखील जप्त करण्यात आला। तर पुणे पोलिसांकडून खेवलकर यांच्या निवासस्थानी देखील तपासणी करण्यात आलेली आहे। खेवलकरांच्या हडपसरमधील घरामधून लॅपटॉप आणि मोबाईल त्याचबरोबर पेनड्राईव्ह आणि इतर महत्त्वाचं साहित्य देखील जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते। पुणे पोलिसांकडून खेवलकरांच्या घरी देखील तपासणी करण्यात आलेली आहे आणि आता पुणे पोलीस खेवलकरांना घेऊन पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता पुढील कारवाई काय असणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप देखील सुरू झालेले आहेत आणि पुणे पोलिसांकडून आता खेवलकरांच्या घरी देखील तपासणी करण्यात आली आहे। पुण्यातील खराडीमध्ये ज्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये ही रेव पार्टी सुरू होती त्या सोसायटीमध्ये मी पोहोचलेलो आहे आणि ही समोरची जी चॉकलेटी कलरची जी सोसायटी आहे या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर ही सगळी रेव पार्टी सुरू होती आणि मध्यरात्री पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि दारूचा साठा देखील जप्त केलेला आहे। आपण पाहतोय की सध्या देखील पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। जवळपास 3:30च्या आसपासची ही सगळी कारवाई आहे आणि कारवाई करत असताना पोलिसांनी 3 महिला आणि 5 पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे। ज्यावेळी या सगळ्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ दारू आणि हुक्का देखील सापडलेला आहे। या सगळ्याचा तपास सुरू आहे। एकनाथ खडसेंचा जावई देखील या कारवाईमध्ये ताब्यात घेतला असल्याचं पोलिसांकडून माहिती समजते आणि आता देखील पोलिसांकडून या ठिकाणी चौकशी सुरू आहे। नेमके अंमली पदार्थ या सर्वांनी सेवन करण्यासाठी आणले कुठून याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू आहे। 5 पुरुष आणि 3 महिला ताब्यात घेतलेल्या आहेत। त्या देखील मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते आणि त्यांची देखील वैद्यकीय तपासणी सध्या सुरू असल्याचं सांगितलं जाते आणि वरती जे फ्लॅट आहे ज्या फ्लॅटमध्ये ही सगळी रेव पार्टी झालेली आहे त्या फ्लॅटमध्ये आता पोलीस तपास करत आहेत आणि आणखी काही पुरावे या संबंधी सापडत आहेत का यामध्ये नेमकं अंमली पदार्थ आणले कुठून आणि राजकीय कनेक्शन यामध्ये काय आहे का याचा देखील पोलीस आता तपास घेत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे TV9 मराठी पुणे। 2 दिवसापासून खडसे साहेब सरकारच्या विरुद्ध आणि खास करून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये ठामपणे बोलतायत, पुराव्यांसह बोलतायत आणि त्यानंतर पुढल्या 24 तासामध्ये ताबडतोब ही कारवाई झाली रेव पार्टीची। तो आरोप करतो त्याच्या घरावर धाडी घातल्या जातात। ही पार्टी ती पार्टी तुमचं काय चाललंय मग? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजे रेव पार्टी आहे, तुम्हाला माहिती आहे का? अख्खा भारतीय जनता पक्ष म्हणजेच रेव पार्टी आहे। मला वाटतं नैतिक जबाबदारी स्वीकारून रोहिणीताईंनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे आणि आता खडसेंचा जो भंपकपणा आहे तो या निमित्तानं पुढे आलेला आहे। काही लोक राजकीय सूडभावना अशा प्रकारचं दुर्दैव आहे की काही महिला सामाजिक कार्यकर्ता बोलतात। आता रेव पार्टीला काय आम्ही जायला सांगितलं का? रेव पार्टीत होते ही या ठिकाणी वस्तुस्थिती आहे ना का आम्ही महिला आणि तुम्ही जा आणि तिथे अंमली पदार्थाच्या नशा करा, रेव पार्टीत सहभागी व्हा, त्याच्यामुळे याचं समर्थन होऊ शकत नाही। चूक ही चूक आहे, खडसे साहेबांच्या जावयाची घोडचूक आहे आणि स्वाभाविकपणे त्याचे परिणाम खडसे आणि रोहिणी खडसेंवर त्या ठिकाणी होतील।